नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 2 घेतलेले आहे। यामध्ये आपण सामान्य ज्ञानवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कोण करते? कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळ हे कायदे तयार करण्याची अंमलबजावणी करत असतं। कार्यकारी मंडळ हे कायदे केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य कोणावर असतं? तर कार्यकारी मंडळावर अंमलबजावणी करणे हे कायदे मंडळाचं हे आहे। त्यानंतर आहे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर खटले चालवून शिक्षा देण्याचे कार्य कोण करतं? कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर खटले चालवून शिक्षा देण्याचे कार्य कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमंडळ। हे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर खटले चालवून त्याला शिक्षा देण्याचं काम हे न्यायमंडळ हे करत असतं। यानंतरचा प्रश्न आहे, घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन कार्यकारी मंडळाकडून होत नाही ना हे कोण पाहते? तर घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन कार्यकारी मंडळाकडून होत नाही ना हे कोण पाहते? तर हे न्यायमंडळ पाहण्याचे काम करत असते। म्हणजेच न्यायमंडळ हे कार्यकारी मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करतो का नाही हे पाहण्याचं काम न्यायमंडळाकडे देण्यात आलेलं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन काळातील राजकीय व्यवस्थेमध्ये स्थायी अधिकार कोणाकडे केंद्रित होते? प्राचीन काळी राजकीय व्यवस्थेमध्ये स्थायिक न्यायिक अधिकार कोणाकडे होते? तर राजाकडे। आपल्याला पूर्वीच्या काळात जे काही अधिकार होते ते आपल्याला राजाकडे असलेले दिसून येतात। प्राचीन काळामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये न्यायिक अधिकार किंवा न्याय देण्याचा अधिकार कोणाला होता? तर राजा याला हे न्याय देण्याचा अधिकार देण्यात आलेला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन काळामध्ये कोणती कार्ये एकत्रित स्वरूपात अस्तित्वात होती? प्राचीन काळात कोणती कार्ये एकत्रित स्वरूपामध्ये अस्तित्वात होती? तर कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे दोन्ही एकत्रित स्वरूपामध्ये आपल्याला प्राचीन काळामध्ये कार्य करत असताना दिसून येतात। प्राचीन काळामध्ये कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे एकत्रित स्वरूपामध्ये काम करताना आपल्याला पाहावयास मिळत होते। त्यानंतर आहे कार्यकारी सत्ता। त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता एकाच व्यक्तीच्या हाती केंद्रित असल्यास काय परिणाम होतो? तर कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता एकाच व्यक्तीच्या हाती असल्यास काय परिणाम होतो? तो न्याय मिळणे दुरापस्त होते ना दिसून येते। न्याय मिळणे हे दुरापस्त होताना दिसून येते। म्हणजेच कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित असेल तर योग्य न्याय त्या व्यक्तीला मिळणार नाही। त्यामुळे हे दोन अस्तित्व वेगळ्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे, कायद्याचा अर्थ लावण्याची व अंमलबजावणीची सत्ता एकाच ठिकाणी असल्यास इतिहासात कोणत्या गोष्टीचे उदाहरण अधिक आढळून येते? तर जुलूमशाहीचे आपल्याला या ठिकाणी व इतिहासामध्ये आढळून येते। कायद्याचा अधिकार लावण्याची व अंमलबजावणीची सत्ता एकाच ठिकाणी असल्यास इतिहासामध्ये जुलूमशाहीची ही व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्याचं हे उदाहरण सांगता येईल। यानंतरचा प्रश्न आहे, कायद्याचा मनमानी अर्थ लावण्यापासून संरक्षण मिळवण्याची गरज कोणाला असते? कायद्याच्या मनमानी अर्थ लावण्यापासून संरक्षण मिळण्याची गरज कोणाला असते? तर प्रत्येक नागरिकाला हे अधिकार देण्यात आलेले आहे की कायद्याचा मनमानी अर्थ लावण्यापासून संरक्षण मिळणे गरजेचे आहे। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनानुसार कायदा लावणे हे योग्य या ठिकाणी नसलेलं आपल्याला दिसून येतो। त्यानंतर आहे, आधुनिक राज्यामध्ये कोणत्या संस्थेशिवाय राज्याची कल्पना करता येत नाही? तर आधुनिक राज्यामध्ये कोणत्या संस्थेशिवाय राज्याची कल्पना करता येत नाही? तर स्वतंत्र न्यायमंडळाशिवाय आधुनिक राज्यामध्ये संस्थेची आपल्याला कल्पनाच करता येत नाही आहे। स्वतंत्र न्यायमंडळाची ही जी काही संस्था आहे या संस्थेची आपल्याला
या संस्थेची कल्पना करता येत नाही आहे. त्यानंतर आहे लोकशाही समाजामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तर लोकशाही समाजामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. तर कायद्याच्या चौकटीला मोठ्या समाजामध्ये आपल्याला लोकशाहीमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आपल्याला दिसून येते. कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला लोकशाही समाजामध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आहे लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्वतंत्र आवश्यकता मानली जाते. तर लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेचे स्वातंत्र्य आवश्यक मानले आहे. तर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे एक वेगळं असलेलं आपल्याला अस्तित्व वेगळं असलेलं या ठिकाणी दिसून येतो. ज्या वेळेस न्यायमंडळ हे स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करते तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य हे अबाधित राहताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे भारताने कोणत्या शासन संरचनाची स्वीकार केलेला आहे. तर भारताने कोणत्या शासन संरचनेचा विचार केलेला आहे. तर संघराज्य शासन प्रणाली भारत सरकारने आपल्या राबवलेली दिसून येते किंवा स्वीकारलेली आहे. संघराज्य शासन प्रणाली किंवा संघराज्य शासन प्रणाली ही भारत सरकारने स्वीकारलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारतामध्ये न्यायव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे. तर भारतामध्ये न्यायव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे. तर एकेरी न्यायव्यवस्था आपल्याला या ठिकाणी असलेली दिसून येते. भारतामध्ये एकेरी न्यायव्यवस्था कार्य करताना दिसून येते. यानंतर आहे घटक राज्यामध्ये कोणती व्यवस्था अस्तित्वात नाही आहे. तर घटक राज्यामध्ये कोणती व्यवस्था अस्तित्वात नाही आहे. तर स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याला घटक राज्यामध्ये अस्तित्वात नसलेली दिसून येते. घटक राज्यामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याला अस्तित्वात नसलेली दिसून येते. यानंतर आहे देशातील सर्व न्यायालये कोणाच्या अखत्यारीत येतात. देशातील सर्व न्यायालये कोणाच्या अखत्यारीत येतात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत आपल्याला देशामधले सर्व न्यायालय हे येताना दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या अंडरखाली हे देशातील सर्व न्यायालये आपलं काम करताना दिसून येतात. त्यानंतर आहे संघ राज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात काय केलेले असते. तर संघ राज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात काय केलेले असते. तर अधिकाराची विभागणी केलेली असते. काही अधिकार हे केंद्र सरकारला देण्यात आलेले असतात तर काही अधिकार हे राज्य सरकारला दिलेले असतात. त्यामुळे संघ राज्य शासन पद्धती ही भारतामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये चालताना दिसून येते. कारण की यामध्ये एकमेकांचा हस्तक्षेप होताना दिसून येत नाही आहे. तर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे शासन अधिकार देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे भारतामध्ये केंद्र व घटक राज्यामधील अधिकाराची विभागणी कुठे नमूद केलेली आहे. तर भारतामध्ये केंद्र व घटक राज्यामधील अधिकाराची विभागणी कुठे नमूद केलेली आहे. तर लिखित राज्यघटनेमध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जे काही अधिकाराची विभागणी केलेली आहे ही आपल्याला लिखित राज्यघटनेमध्ये असलेली दिसून येते. म्हणजेच केंद्र सरकारकडे कोणते अधिकार आहेत व घटक राज्याकडे कोणते अधिकार आहेत हे सर्व आपल्याला पाहावयाचं असेल तर आपल्या राज्यघटनेमध्ये हे सर्व आपल्याला पाहायला मिळून येऊ शकतं. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्न हा कोणत्या स्वरूपाचा वाद आहे. तर महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्न हा कोणत्या स्वरूपाचा वाद असलेला आपल्याला दिसून येतो. तर आंतरराज्यीय वाद आपल्याला हे असलेला दिसून येतो. आंतरराज्यवाद हे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यामध्ये कोणता वाद निर्माण झालेला आहे. तर आंतरराज्यीय वाद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणजेच दोन राज्याच्या सीमारेषेवरून या ठिकाणी वाद जो निर्माण होतो त्यालाच आपण आंतरराज्यीय वाद असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर आहे राज्यघटनेची सर्वोच्चतम कायम राखण्याची कोणती यंत्रणा आवश्यक असते. तर स्वतंत्र व निपक्षपाती न्यायव्यवस्था भारतामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे राज्यघटनेमध्ये जे काही कलम आहे ते आपल्याला स्वतंत्र असताना दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मोकोका
प्रथम लागू करण्यात आलेला होता? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम मोकोका हा कायदा लागू करण्यात आलेला दिसून येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मोकोका हा कायदा नंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू करण्यात आलेला होता? तर दिल्ली या राज्य शासनामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये महाराष्ट्रानंतर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला मोकोका हा कायदा लागू करणारं हे केंद्रशासित प्रदेश दिसून येतो. त्यानंतर आहे भारतातील न्यायालयाची रचना कोणत्या आकाराशी तुलना केलेली आहे? तर भारतातील न्यायालयाची रचना कोणत्या आकाराशी तुलना केलेली आहे? तर पिरॅमिडच्या आकाराची तुलना आपल्याला या ठिकाणी केलेली दिसून येते. म्हणजेच सर्वात उंच शिखर आपल्याला दिसून येतो सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या राज्यासाठी उच्च न्यायालय आहेत आणि त्यानंतर जिल्हा न्यायालय हे आपल्याला दिसून येतात. त्यामुळं ही जी काही रचना आहे ही तर पिरॅमिडच्या आकाराची आपल्याला ही रचना या ठिकाणी केलेली दिसून येते. त्यानंतर आहे कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली कार्य करते. तर कनिष्ठ न्यायालय कोणाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली कार्य करत असतात? तर वरिष्ठ न्यायालय जो आहे त्यांच्या अंडरखाली हे कनिष्ठ न्यायालये काम करताना दिसून येतात. प्रत्यक्ष वरिष्ठ न्यायालयाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर आहे मोकोका अंतर्गत कोणत्या प्रकारच्या न्यायालयाची तरतूद आहे? तर मोकोका अंतर्गत कोणत्या प्रकारच्या न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर विशेष न्यायालये आपल्याला या अंतर्गत करण्यात येतात. तर मोकोका या अंतर्गत आपल्याला कोणत्या प्रकारच्या न्यायालयाची तरतूद आहे? तर विशेष न्यायालये, या कायद्यासाठी विशेष न्यायालये तयार करण्यात आलेली आहेत. यानंतर आहे ब्रिटिश काळामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे केले जात असे? तर ब्रिटिश काळामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे केले जात होते? तर प्रिव्ही काउन्सिल, म्हणजेच इंग्लंडमध्ये जो असणारा जे आहे तर प्रिव्ही काउन्सिल यांच्याकडे आपण उच्च न्यायालयाच्या विरुद्ध दाद मागण्याचं काम हे करत असत. यानंतर आहे 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार कोणत्या न्यायालयाची स्थापना झालेली आहे? तर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार कोणत्या न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया या न्यायालयाची स्थापना ही 1935 भारत सरकारच्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. फेडरल कोर्ट ऑफ इंडिया या न्यायालयाची आपल्याला स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी कोणते न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे? स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी कोणते न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे स्थापन करण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर फेडरल कोर्टच्या जागी आपल्याला सर्वोच्च न्यायालय हे स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा व कोठे झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा व कोठे झालेली आहे? तर 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली या ठिकाणी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली दिसून येतो. 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या एकूण किती न्यायाधीश असतात? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या एकूण किती न्यायाधीश असतात? तर 31 न्यायाधीश आपल्याला या ठिकाणी कार्य करताना दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये 31 न्यायाधीश हे कार्य करताना दिसून येतात. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर संसदेला हे अधिकार देण्यात आलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचे अधिकार हे संसदेला देण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी उमेदवाराने किती वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी उमेदवाराने किमान किती वर्ष उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम केलेले पाहिजे? तर 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून ज्या व्यक्तीने काम केलेले आहे त्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याचा अधिकार प्राप्त होताना आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये वकिलाची किमान किती वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे? सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये वकिलीचा किमान किती वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे? तर 10 वर्षाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मोकोका अंतर्गत जामिनाबाबत कोणती तरतूद आहे? तर मोकोका अंतर्गत जामिनाबाबत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर जामिनासाठी कठोर अटी व नियम अटी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. मोकोका अंतर्गत जामिनाबाबत कोणती तरतूद आहे? तर जामिनासाठी कठोर नियम व अटी या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, 1973 साली सेवा ज्येष्ठतेची प्रथा मोडून सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? तर 1973 साली सेवा ज्येष्ठतेचा प्रथा मोडून सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? तर न्यायमूर्ती आपल्याला N.A. रे यांची आपल्याला सेवा ज्येष्ठतेची प्रथा मोडून आपल्याला सरन्यायाधीश त्यांना करण्यात आले होतं. न्यायमूर्ती A.N. रे यांनाही न्यायाधीश करण्यात आलेलं होतं. यानंतर आहे, 1977 साली ज्येष्ठतेला डावलून दुसऱ्यांदा सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? तर 1977 साली ज्येष्ठतेला डावलून दुसऱ्यांदा सरन्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? तर न्यायमूर्ती M.H. बेग यांना सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात आलेलं होतं दुसऱ्यांदा. आणि पहिल्यांदा कोणाला नेमलं होतं? तर न्यायमूर्ती A.N. रे यांना नेमलं होतं आणि दुसऱ्या वेळेस M.H. बेग यांनाही सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. भारताच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक कोणत्या तत्वानुसार केली जाते? भारताच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक कोणत्या तत्वानुसार केली जाते? तर सेवा ज्येष्ठतेच्या तत्व काही प्रमाणामध्ये अपवाद वगळून हे सेवा ज्येष्ठतेच्या तत्वानुसार आपल्याला भारताच्या सर्व सरन्यायाधीशपदी नेमणूक करण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशाच्या नेमणुकीवेळी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाच्या नेमणुकीच्या वेळी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? तर सरन्यायाधीश यांच्या सल्ल्यानुसारच आपण उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्यासाठी राष्ट्रपती हे सरन्यायाधीश यांच्याशी सल्लामसलत करून ती नेमणूक करत असतात. यानंतर आहे, न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्या स्वरूपाचा असतो? तर सरन्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्या स्वरूपाचा असतो? तर औपचारिक स्वरूपाचा या ठिकाणी आपल्याला अधिकार असलेला दिसून येतो.